अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। टोप तालुका हातकणंगले येथील कासारवाडी फाटा परिसरामध्ये ग्रामपंचायतीने जाहीर केलेला विकास कामाचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करून तो सोशल मीडिया स्टेटसवर ठेवल्याच्या रागातून एका तरुणाला बेकायदेशीर जमाव जमवून हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गावच्या 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबतची फिर्याद नागेश पिलाजीराव पाटील यांनी पोलिसांमध्ये दिली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश पिलाजीराव पाटील वय वर्ष 39 राहणार कासारवाडी फाटा टोप तालुका हातकणंगले यांनी ग्रामपंचायतीने जाहीर केलेल्या कामाचा एक व्हिडिओ मोबाईलवर शूट केला होता। हा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईल फोनवर स्टेटस म्हणून ठेवला होता। मात्र हा व्हिडिओ स्टेटसवर का ठेवला याचा तीव्र राग मनात धरून आरोपी धनाजी बाबूराव पाटील, भगवान शंकर भोसले, विजय आनंदा भोसले, सुनील बाबासू काटकर, सुरेश विठ्ठल भोसले, युवराज देसाई कवठेकर, सागर पांडुरंग पाटील सर्व राहणार भोसले खडी टोप तालुका हातकणंगले यांनी बेकायदेशीर जमाव जमवून काल दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास फिर्यादी नागेश पाटील हे कासारवाडी फाटा येथील आपल्या राहत्या घरासमोर उभे असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठलं। तू व्हिडिओ स्टेटसवर का ठेवलास असं म्हणत आरोपींनी नागेश पाटील याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली। यामध्ये आरोपी धनाजी बाबूराव पाटील, सागर पांडुरंग पाटील यांनी आपल्या हातातील हॉकी स्टिकने नागेश पाटील यांच्या उजव्या पायावर व हातावर जब्बर मारहाण केली। या हल्ल्यात पाटील जखमी झाले असून आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। ज्यांनी नागेश पाटील यांना मारहाण केली ते धनाजी पाटील हे टोप गावचे सरपंच यांचे भाऊ आहेत। नागेश पाटील यांनी काही दिवसांपासून ग्रामपंचायतीच्या कारभार व विकास कामांच्या माहितीच्या आधाराखाली माहिती मागितली होती। जे कामे ग्रामपंचायतीने केली नाहीत ती ग्रामपंचायतीने केला असल्याचा खुलासा केला होता, पण ती कामेच पूर्ण नसताना त्याचा निधी गेला कुठे याबाबत माहिती मागितली होती। याचा राग मनात धरून हा वाद काल दुपारी झाला असल्याचं नागेश पाटील यांनी सांगितलं। नमस्कार, मी नागेश पिलाजीराव पाटील, राहणार टोप तालुका जिल्हा कोल्हापूर। मी टोप गावचा रहिवासी असून टोप ग्रामपंचायतीनं मागल्या 1 महिन्यापूर्वी यात्रेनिमित्त तिने जे पॉम्पलेट आणि पेपरला तरुण भारतला जाहिरात दिली की 11 कोटी 90 लाखाचं आम्ही विकास कामं केले। त्या संदर्भात त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये कुठं केल्यात काय केलं त्याची माहिती दिली। मी माहितीच्या आधाराखाली अर्ज केला ग्रामपंचायतीला की मी माहिती मागवली। ग्रामपंचायतीने मला ग्रामसेवकांनी सांगितले की तुम्हाला माहिती देण्यात येईल। त्यानंतर 4 दिवसानंतर सरपंच मला अडवणूक करून मला दमदाटी करू लागले की माहिती देत नाही, तुला राजकारण करायचं आहे, तू काय करायचं कर्जचा माहिती देत नाही। त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तिने धमकी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे बंधू आज येऊन माझ्या घरामध्ये माझ्या मिसेसला, मला, मुलांना मारहाण करून शर्ट वगैरे फाडून नासधूस करून केलेले। मी सुरले MIDC जाऊन कंप्लेंट केली। मला एक विनंती आहे की मला न्याय मिळावा, की आज जनतेनं प्रश्न विचारायचा की नाही हा प्रश्न पडला। त्या सरपंचाचा भाऊ दारू घेऊन 5-7 गुंड घेऊन बाकीची त्याची मंडळी घेऊन स्टिका घेऊन मारहाण जर करत असेल तर हा अन्याय झालेला आहे माझ्यावर। मला लवकर न्याय मिळावा ही मी मागणी करतो। धन्यवाद। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।